आणि शिवसेना यांची जर युती झाली, पक्षाची भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल. म्हणजे वेळेला कुणाला पण वाटलं ना की आपलं यांच्याकडेच भोले फॅमिलीकडेच आपलं काम होणार आहे, ती लोक आमच्या घरी स्वतः येतात. त्यांना आम्ही निराश करून कधीच पाठवत नाही. नमस्कार, मी श्रुती पाटील आणि न्यूज मेकरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्या शहराच्या पुणे महानगरपालिका नगरसेविका पदासाठी इच्छुक उमेदवार सौ शिल्पाताई होले यांच्यासोबत बोलणार आहोत. मनाने आणि स्वभावाने अगदी शांत, मन मिळावू आणि सगळ्यांना सहकार्य करणाऱ्या असं त्यांचा स्वभाव आहे. तर आपण आज त्यांच्यासोबत या मुलाखतीमार्फत त्यांचे विजन्स, त्यांच्या योजना व उपक्रम जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते की आपण राजकारणामध्ये येण्यामागे प्रेरणा तुम्ही जी आहे ती कोणास द्याल? तसं आमचं काय राजघराणं नाही, म्हणजे राजकीय वारसा काहीच नाही. मी एक सर्वसाधारण शेतकऱ्यांची मुलगी आहे. तिथे पण आमचं काही राजकीय हे नाही. माझं लग्न झाल्यावर पण इथे काहीच नव्हतं राजकीय वारसा, पण माझ्या पतींचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य म्हणजे चालू होते. मग त्यातच आम्हाला अचानक उमेदवारी आली की तुम्ही येथे लढता का असं. मग आम्ही घरच्यांना हे करून सगळ्यांनी सांगितलं की तू लढ, आम्ही आहे घरी, आम्ही सगळ्या जावा एकत्रच, आमची जॉईंट फॅमिली आहे. तर ते म्हणलं तू हे कर, आम्ही घरातलं हे करतो. मग सगळ्या घरचा पाठिंबा आणि यांचे मित्रमंडळी सगळे बाहेरच्यांचा पाठिंबा हे मिळून मग आम्ही उमेदवारासाठी उभं राहिलो. जनतेच्या समस्या किंवा त्यांच्यासाठी जे तुम्ही कार्य करता, तर ते आतापर्यंत कुठली अशी कार्य किंवा कामे आहेत की जे तुम्ही मार्गी लावलेत? जनतेसाठी मग आम्ही भारतीय जनता पार्टीचं ऑफिस चालू केलं की तिथं येऊन म्हणजे गरीब किंवा काय कोणाला अडचणी असतील ते ऑफिसमध्ये येऊन सांगतात. आणि त्यांच्यासाठी आम्ही कोरोनाच्या काळात अन्नधान्याचं किट वाटप केलं होतं. परत आधार कार्डचं लिंक चालू किंवा नवीन आधार कार्ड काढणे, छोट्या बाळांचे वगैरे, मोठ्या माणसांचे हे लिंक चालू करणे, आधार कार्डचं शिबिर घेतलं होतं. परत आरोग्यासाठी त्यांचं आयुष्यमान भारतचं कार्ड वाटप केलं होतं आम्ही. परत आता आमच्या इथं नवरात्र बसतो, मग तेव्हा आरती असते, तेव्हा खूप लेडीज येतात, त्यांच्यासाठी मग दांडियाचा कार्यक्रम असतो. कोजागिरीच्या दिवशी मग दुधाचा वगैरे प्रोग्राम असतो. गणेश जयंती आम्ही साजरी करतो इथे, तेव्हा बरीच महिला सगळी येतात. 2017 निवडणुकीनंतर माझ्याकडे अन्नधान्य वितरण दक्षता समितीचे सदस्य झाले मी. आणि मग काही जणांना रेशनिंगचे प्रॉब्लेम किंवा नवीन रेशनिंग कार्ड काढायचं, काहींचं नाव कमी करायचं, काहींचं नाव ॲड करायचं त्याच्यात, हे असे प्रॉब्लेम घेऊन यायचे. मग मी बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम म्हणजे हे केले आणि काहींना रेशनिंग चालू करून दिले. कुणाला असे वयस्कर असतील, त्यांना खूप पैशाची गरज असली, म्हणजे खूप हे की माझे खूपच आहे, मला घरात अन्न खायला नाही अन्न, तर त्यांना सुद्धा मी वयस्कर बायकांना पण मदत केलेली आहे. खूप कोणाला एखाद्या लेडीजला किंवा ते एखादं छोटं बाळ आजारी असलं तर त्यांना दवाखान्यासाठी पैसे नसले तर घरी आल्या तर स्वतः मी करते किंवा माझे मिस्टर असले तर ते पण त्यांना त्याची मदत करतात दवाखान्यासाठी. कोणाला शिक्षणासाठी पैसे नसले तर त्यांची फी भरायची असली ते पण काम आम्ही करतो. म्हणजे वेळेला कुणाला पण वाटलं ना की आपलं यांच्याकडेच होले फॅमिलीकडेच आपलं काम होणार आहे, ती लोक आमच्या घरी स्वतः येतात. त्यांना आम्ही निराश करून कधीच पाठवत नाही. काही ना आम्हाला जे जमेल तेवढी आम्ही त्यांना मदत करतो. त्यांचे आम्हाला आशीर्वाद लाभले म्हणून आम्ही आतापर्यंत इथपर्यंत आलो. हो, म्हणजे सहकार्याची भावना तुमच्यापर्यंत आहे. तसं आम्ही कोणाला म्हणजे जाऊनच देत नाही. जे काही आडी अडचणी वाटल्या ना की लोकांना आठवते की हा यांच्याकडे गेले तर आपलं काम होईल. आता 2 वर्षापूर्वी आले होते एक पालक की त्यांचा म्हणजे खूप खर्च सांगितला त्या लहान बाळाला. मग ते म्हणले काय मदत होईल का, तर मग आम्ही लगेच होकार दिला. लहान मुलगा असल्या तर नको आहे ना म्हणून. आणि मग आम्ही त्यांना दिले ते कॅश म्हणजे पैसे हे केले. त्याच्यानंतर त्यांना एवढे पैसे मिळाले की त्या मुलाचा त्यांचा तो खर्च निघून गेला. मग ते आजपर्यंत कुठं जरी भेटले ना
तरी एखाद्या ताई धन्यवाद, तुमच्यामुळेच माझा मुलगा आज आहे. सत्ता असणाऱ्यांच्या त्यांच्या ओळखीमधले त्यांच्या कार्यकर्त्यांमधलेच ते होते पालक. मग त्यांना ते आमच्या घरी आले. मग आमच्या इथं पण लहान बाळ आहेत वगैरे, आम्हाला माहिती कसं असतं लहान मुलांचं वगैरे. मग आम्ही नाही म्हणलोच नाही त्यांना. आम्ही त्यांना लगेच मदत केली. मग त्यांना खूप हे वाटलं की आपण ज्यांच्याबरोबर हे करतो त्यांनी नाही पण यांनी हे केलं म्हणून. 2 महिन्यापूर्वीच आली होती की माझ्या 5-6 वर्षाचं बाळ होतं की त्याला ना दवाखान्याला गोळ्या औषध आणायला पैसे नाहीत. मला 2-3 हजाराची मदत करता का? मग आम्ही त्यांचा विचार नाही केला की तुमचं मतदान आहे का, तुम्ही इथं राहतात. फक्त ते म्हणलं मी सातवाडीचे आणि तुमचं नाव ऐकलं म्हणून ते इथं आले. म्हणून आम्ही त्यांना त्या बाळाच्या याच्यासाठी त्यांना मदत केली, काय जे आमच्या तर्फे होईल. तर ताई, जसं की आपण पाहिलं आपले पती म्हणजेच नितीन सर यांचा स्वभाव थोडासा शांत नम्र आहे. तर ते राजकारणात किंवा मग घरात असं जर आपण फरक बघितला तर ते कशा प्रकारे सहाय्य करतात, तुम्हाला सहकार्य करतात, आणि त्यांच्या बाबतीत तुमचा दृष्टिकोन कसा आहे? नाही, ते मला म्हणजे सगळं सहकार्य करतात. आम्ही माझ्या माहेरी वडील शेतकरीचे, आम्ही 3 भावंड. नंतर माझं लग्न झाल्यावर आम्ही इथं पण एकत्र फॅमिलीच होती, 4 दीर आमचे सगळे. आणि मग इथं पण त्यांनी मला खूप सहकार्य केलं. नंतर आम्हाला राजकीय याचं अचानक मिळालं राजकीय वारसा म्हणजे तिकीट. तर तिथं पण त्यांनी खूप सहकार्य केलं की बाहेर गेलं असं बोल हे कर, की कधी असं माझ्यावर हे नाही केलं. आमचे तिकडे पण कधी लागलं तर असं प्रेमाने वगैरे माझ्याशी पण बोलतात, घरातल्यांशी पण बोलतात. हो, म्हणजे तुम्हाला खूप सपोर्ट त्यांच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाणारच नाही, म्हणजे जाऊ शकत नाही असं. आणि स्वभावाने शांत, मनमिळाऊ, आणि घरच्यांना पण आवडतात, बाहेरच्यांना पण, म्हणजे सगळ्यांनाच. तर ताई, जसं आपण बघतो की आपलं पुणे शहर झालं, पुणे शहरच काय तर साधा प्रभागही एक घ्यायचा झाला तर लोकांच्या अनेक समस्या असतात. तर त्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचता किंवा लोक तुमच्यापर्यंत कशी पोहोचतात? आता आम्ही 4-5 दिवस झाले प्रचार करतोय. आता मी, माझ्या मैत्रिणी, सहकारी आमचे सगळे आम्ही प्रचार करायला जातोय. आता घर टू घर घेतोय सगळ्यांचं, म्हणजे घरात जातो. मग काही जण म्हणजे सांगतात ह्या समस्या आमच्या की त्या आहेत. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही मला हे करून द्या, मी तुमच्या समस्या सगळ्या सोडवणार. आणि काही जण असे वाटेत रस्त्यात येता जाता भेटतात. मग ते चांगले आपुलके म्हणजे हे सांगतात की आपलं म्हणून की यांना समस्या सांगली तर हे माझ्या पुढे सोडवतील. परत कुणी काय वाटले तर घरी येतात, माझ्या मिस्टरांना सांगतात की आमचे हे प्रश्न आहेत, त्याचं तुम्ही हे करा. काही त्यांच्या समस्या असल्या तर आत्ता आम्ही सोडवतो त्यांचे प्रश्न. पण अजून निवडून दिला तर, नगरसेविका झाल्या तर जास्त प्रमाणात म्हणजे हे करू. त्यांच्या कुटुंबातलीच एक सदस्य असल्यासारखे मी त्यांचे प्रश्न सोडवेल. एक नगरसेविका म्हणून नाही, त्यांच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे त्यांचे प्रश्न सोडवेल, एवढंच मला म्हणायचं. तर ताई, तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या जेव्हा माहेरी किंवा वडिलांकडून, वडील आपले शेतकरी होते, तर तुम्हाला तसा काही एक राजकारणी वारसा किंवा तसं काही तुमचं पार्श्वभूमीही नव्हती. मग राजकारणात आल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं का की हे माझ्यासाठी अवघड आहे किंवा मी या क्षेत्रामध्ये का उतरले? नाही, सुरुवातीला तसं वाटलं, पण तसं काहीच नाही. आता आपल्याला ज्या समस्या असतात ना त्याच इतर महिलांना पण आहे. अगदी. त्याच्यामुळं असं काही नवीन असं काही वाटलं नाही. मग जर मला निवडून दिलं, म्हणजे मी नगरसेविका झाली, तर त्यांच्या काय ज्या लेडीज म्हणजे महिलांच्या समस्या असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या प्रभागाचा विकास करणार. आणि शक्यतो जास्त करून महिलांचं पाठबळ कसं वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करणार. तरुण पिढीसाठी ज्यांना रोजगार नाही त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. की ते मुलं म्हणजे हे होऊ नये म्हणून काही त्यांच्यासाठी रोजगार, किंवा आता लेडीजसाठी त्यांच्यासाठी स्वसंरक्षणासाठी, मुली किंवा लेडीज त्यांच्यासाठी काही असं हे करणार की स्वतःचं संरक्षण कसं करता आलं पाहिजे त्यांना, त्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचे धडे त्यांना दिले जातील. आपल्या प्रभागासाठी पुढील विजन किंवा तुमच्या कल्पना काय असतील? पुढील म्हणजे की आता मुलांसाठी
आता सध्या मुलांना जास्त मोबाईलचं वेड लागलेले आहे कोरोनापासून. मग त्यांनी असं बाहेर मैदानी खेळ खेळावेत, त्याच्यासाठी काही ग्राउंडचं वगैरे, नाहीतर मग व्यायामशाळा, नाहीतर त्यांच्यासाठी वाचनालय, हे माझ्या डोक्यात आहे सध्या आता चालू आहे. आणि मग जे आता लेडीज बचत गटातले आहेत, कुठे त्या घरीच राहतात, लहान मुलं आहे, त्यांना बाहेर पडता येत नाही, मग त्यांना घरी बसून काय कामं देता येईल का, त्याच्यासाठी प्रयत्न करणार. किंवा आता पाण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, रोडची असेल, ते काय असेल त्याच्यासाठी पण प्रयत्न करणार आणि आपला प्रभाग हा स्वच्छ सुंदर बनवायचा प्रयत्न करणार. तर ताई, पुढील प्रश्न असा असेल की आपण प्रचारासाठी किंवा निवडणुकीच्या याच कार्यांसाठी आपण प्रभागात फिरलाच असाल, तर तेव्हा जनतेला जाणून घेताना, समजून घेताना, त्यांची मतं बघताना त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा वाटला? जनतेचा प्रतिसाद चांगला मिळाला. म्हणजे गेलं तर या घरात चहा पाणी म्हणजे काय विचारलं वगैरे केलं. मग काही जण म्हणले की आमचं मागच्या जरा हे झालं, आता तुम्हाला 100% आमचंच सपोर्ट राहणार आहे, असं म्हणजे खूप हे म्हणले. काहींनी अडचणी सांगितल्या, कुणी पाणी नाही येत, कुणी सांगितलं की रोड नीट नाही आहे. मग मी म्हणलं की तुम्ही आम्हाला संधी द्या, निवडून द्या, मग मी तुमची कामे ते करून. अगदीच. ही जर भाजपा आणि शिवसेना यांची जर युती झाली तर तुमची भूमिका काय असणार? जी पक्षाची भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल, अशी दुसरी वेगळी काही राहणार नाही. तर या होत्या प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातववाडी नगरसेविका म्हणून इच्छुक असणाऱ्या उमेदवार शिल्पाताई नितीन होले. तर ह्यांच्यासोबत आपण बोललेलो आहोतच. तर यांनी आतापर्यंत केलेली समाजकार्य, त्याचबरोबर इथून पुढे जे काही कार्य ते करणार आहेत ते आपण ह्या मुलाखतीद्वारे बघितलेच आहेत. महिला सक्षमीकरण असो, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही असो, लहान मुलांसाठी किंवा आर्थिक मदतही ते आपल्याला ताईंनी सांगितलंच आहे. तर इथून पुढेही त्या अशीच वाटचाल करत राहो आणि पुढील ताई तुमच्या पुढील निवडणुकीसाठी किंवा कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.